श्री परमहंस परिव्राजकाचार्य टेंबे स्वामी यांचे गोष्टीरूप चरित्र. लेखिका सौ शिल्पा टेंबे. अभिवाचन सौ शिल्पा टेंबे. परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज की जय. श्रीराम अध्याय 41 भाग 2. ज्येष्ठ अमावस्या लागली. स्वामींच्या शरीरास अजूनच दुर्बलता आली. त्यांनी वाडीच्या आप्पाशास्त्री जेरे यांना जवळ बोलवले आणि समोर बसायला सांगितले आणि त्यांना स्वामी म्हणाले, पूर्वी गृहस्थाश्रमामध्ये असताना या देहावर अभिचारिक जारण मारण प्रयोग कुणीतरी केला होता. आजवर मी या गोष्टीला प्रतिकार केला नाही. आज अमावस्या संपल्यावर या स्थूल देहाला मी सोडून जाणार आहे. अत्यंत क्षीण झालेला आवाज, क्षीण झालेले शरीर याही अवस्थेत स्वामी नित्यकर्म करायचा प्रयत्न करत होते. संध्या करण्यासाठी आचमनाचे पाणीही हातात राहत नव्हते. मनोमनी ते खिन्न झाले आणि बळेबळेच हसून म्हणाले, आज या देहाकडून काही कर्म घडू नये अशी देवाचीच इच्छा दिसते. त्याच्या इच्छेपुढे मी जाणार नाही. असे म्हणून स्वामी स्वस्थ बसून राहिले. अमावस्या संपत आली तसे स्वामींचे शरीर अधिकाधिक शिथिल झाले. अस्थिपंजर झालेल्या शरीरात श्वासही हळुवार झाला. हालचाल मंदावली. सारे चिंताक्रांत झाले. पर्णकुटीबाहेर अनेक भक्त जमले. सर्वजण देवाचा परोपरीने धावा करीत होते. काहींना अश्रू अनावर झाले होते. सर्व काही बघण्यापलीकडे कुणीच काहीही करू शकत नव्हते. सर्व पूर्वनियोजित होते. स्वामींनी सर्वांच्या मनाची तयारी आधीच करून घेतली होती. पण आज प्रत्यक्ष या प्रसंगाला सामोरे जाणे कुणालाही शक्य नव्हते. गेले 13-14 महिने गरुडेश्वरला स्वामींच्या सहवासात सर्व आनंदात होते. पण आजचा दिवस गंभीर उदास झाला होता. जणू काळही हतबल होऊन जेथला तेथे थांबला होता. गुरुच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली होती. आज सर्वजण खिन्न शोकाकुल झाले होते. नर्मदा संथ वाहत होती. वृक्ष निशब्द डोलत होते. झाडांवरील पक्षीही आवाज न करता शांत होते. त्याचवेळी भर दुपारी एक संन्यासी महाराजांच्या पर्णकुटीत आला आणि त्याने पिण्यास पाणी मागितले. तो स्वामींजवळ बसला आणि त्याने स्वामींना विचारले, जिवंत राहण्याची इच्छा खरी आहे का मरणाची इच्छा खरी? यावर स्वामी हसून त्याला म्हणाले, येथे कोणाची काय इच्छा आहे हे आपण चांगलेच जाणता. महाराजांचे उत्तर ऐकून तो संन्यासी तसाच घाईघाईने पर्णकुटीतून निघाला आणि गायब झाला. नंतर तो कुणालाच दिसला नाही. लोक म्हणू लागले, यानेच महाराजांवर अभिचारिक प्रयोग केला आणि त्यांचे भोग परिणाम पाहण्यासाठी आला. पण स्वामींनी दिलेले उत्तर ऐकून तोंड लपवून निघून गेला. स्वामींनी जेरे शास्त्रींना पुन्हा जवळ बोलवले आणि स्वामी त्यांना म्हणाले, सकाळी मी अभिचारिक प्रयोगाविषयी बोललो, त्याचा प्रतिकार आम्ही केला नाही. आता देह सोडून जाण्याची वेळ आली आहे. आयुष्य जरी राहिले असले तरी आता काही करण्यासारखे राहिले नाही. तेव्हा आता या देहाचा त्याग करणेच या समयास योग्य आहे. स्वामींचे हे बोल ऐकून जेरे शास्त्री हवालदिल झाले आणि स्वामींना हात जोडून म्हणाले, आपण सर्वज्ञ आहात, समर्थ आहात. आपण असे का बोलता गुरुराया? आमच्यावर हा क्षण आणू नका. आपण अभिचारिक प्रयोग फिरवू शकता इतकी आपली ताकद आहे. भक्तांकरता आपण राहावे, असा देहत्याग करू नये, आमची एवढी प्रार्थना आहे. स्वामींनी सर्वांकडे प्रेमाने नजर फिरवली आणि ते म्हणाले, संन्यासाश्रम जेव्हा स्वीकारला तेव्हाच प्राणीमात्रांना अभय दिले. त्याची स्फूर्ती आम्ही करत आहोत. ज्याने हा अभिचारिक प्रयोग केला त्याच्या कर्मानेच त्याला मृत्यू येईल. संन्यास धर्माविरुद्ध कृती हिंसा करणे उचित नाही. स्वामींनी एवढे बोलून आपल्या भक्ताचे सांत्वन केले. अवतार समाप्तीची वेळ आली आहे हे ते जाणून होते. त्यांचा चेहरा निर्विकार होता. ते साक्षात परब्रह्म होते. त्यांना ना जन्म ना मृत्यू, ना आदी ना अनंत. ते अलौकिक लोकोत्तर होते. अवतार कार्याचे व्रत त्यांनी अजन्म चालवले होते. अहिंसेची घोषणा करून जणू त्यांनी अभयरूप ब्रह्म असल्याची खूण सर्वांना दिली होती. अजन्म आपल्या संन्यासाश्रमाच्या प्रतिज्ञेचे पालन त्यांनी केले होते. त्या अमावस्येच्या रात्री सर्व मंडळी 11-11:30 भजन करत होती. त्याही अवस्थेत स्वामी भजन ऐकत होते. ब्रह्मानंद सरस्वतींनी गीतेचा पाठ वाचून दाखवला. तोही त्यांनी स्थिर चित्ताने श्रवण केला. अमावस्या संपली.
प्रतिपदा सुरू झाली तशी स्वामींनी उठून बसवण्याची घाई केली. त्वरा कला, मला उठवून बसवा, असे ते भक्तांना सांगू लागले. भक्तांनी त्यांना उठवून बसवले. त्यांनी पूर्वेकडे मुख करून सिद्धासन घातले, पण त्यामुळे देवाकडे पाठ होऊ लागली म्हणून पश्चिमाभिमुख होऊन आसनस्थ झाले. देवाकडे एकटक ते पाहू लागले. सर्व उपस्थित भक्तगणांना त्यांनी अखेरचा उपदेश केला. त्यांचा आवाज अत्यंत क्षीण झालेला होता. खोल गेलेल्या आवाजात ते भक्तांना म्हणाले, कर्ममार्गाचा आचार करा, निष्काम कर्मयोग आचरा, या योगाचा कधीही त्याग करू नका. चित्तशुद्धीसाठीच याचा उपयोग करा. चित्त शुद्ध झाले की आपोआप मार्ग सापडेल. मात्र जे कराल ते मनापासून करा, तरच कल्याणाची प्राप्ती होऊन मोक्षमार्ग मिळेल, जीवन तरेल. या देहाला कर्म करण्याची जरुरी नव्हती, पण तुमच्यासाठी आदर्श निर्माण व्हावा यास्तव आम्ही कर्ममार्गाचाच अवलंब केला. असे बोलून स्वामी महाराज स्तब्ध झाले. त्यांचा चेहरा निर्विकार शांत झाला. सर्वांच्या नजऱ्या स्वामी मुखावर खेळल्या, परंतु स्वामींनी आज्ञा दिल्याप्रमाणे सारे जण केवळ पाहत राहिले. स्वामींच्या मुखावर कोठेही यातनांचा लवलेशही नव्हता. चौफेर शांतता पसरली. गुरुरायांनी देवाकडे पाहिले आणि निश्वास सोडून त्राटक केले. प्राणायामाद्वारे श्वास रोखून धरला. मुखाने दीर्घ ओम प्रणव उच्चार केला आणि त्या क्षणी देहाची हालचाल थांबली. गात्र शांत झाली आणि स्वामी क्षणात ब्रह्मस्वरूपात लीन झाले. आत्म्याचे परमात्म्याशी मिलन झाले. तेज तेजात विलीन झाले. स्वामी ब्रह्मस्वरूप झाले. सारे भाविक एकमेकांच्या मुखाकडे आवाक होऊन पाहू लागले. त्यांच्या तोंडून शब्द फुटेना. काय झाले, कसे झाले, आत्ता होते आत्ता गेले, सारे अघटित झाले. गुरुराया आपल्याला कधीच सोडून जाणार नाहीत असे सर्वांना वाटे. आजवर अनेक संकटे आली, अडचणी आल्या, तरी सर्वांना हात देणारा एकच वाली होता. सर्वांचा रक्षणारा, कुणालाही दुर्लक्षित न करणारा असा रक्षणकर्ता क्षणात अनंतात विलीन झाला. यावर कुणाचाच विश्वास बसेना. सर्वांच्या कंठात हुंदका दाटून आला. रडावे कसे? स्वामींनी दिलेल्या आज्ञेचा भंग तरी कसा करावा? हे अभयरूप ब्रह्म क्षणात शांत झाले होते. संत शिरोमणी यतिश्रेष्ठ योगेश्वर शके 1836 आनंदनाम संवत्सर आषाढ शुद्ध प्रतिपदा मंगळवार आर्द्रा नक्षत्र मध्यरात्री 11:30 तारीख 23 जून 1914 या दिवशी स्वस्वरूपी लीन झाले. ते कालातीत झाले. अमावस्या संपून प्रतिपदा लागलेली होती तरी आसमंत शांत होता. हवा पावसाळी कोंदट वातावरण झाले होते. स्वामींनी अवतार कार्य समाप्त केले होते. अकस्मात या घटनेने पक्षी कलकलाट करू लागले. जणू त्यांना स्वामींचे असे जाणे खटकत होते. भक्त मंडळींना एक एक क्षण अवघड वाटू लागला. रात्र सरता सरेना. हळूहळू काळ पुढे सरकत होता. बुधवारचा दिवस उजाडला, परंतु आभाळ दाटून आले होते. सूर्य जणू आपले वदन लपवत होता. सारा आसमंत मनूल झाला होता. चराचरात दुःख दाटून आले होते. भक्तांनी स्वामीरायांचा देह पर्णकुटी बाहेर आणला आणि दक्षिणेकडे मुख करून पाटावर मांडी घालून बसविला. त्यानंतर षोडशोपचार पूजा केली. पवमान, पुरुषसूक्त, रुद्रमंत्राने अभिषेक केला. नंतर उत्तरांग पूजा करून अत्तरादी लावले. गळ्यात बेल, तुळशी, शेवंतीच्या माळा घातल्या. नैवेद्य, फल, तांबूल, दक्षिणा समर्पण करून आरती केली. त्यानंतर गुरुरायांच्या देहाला पुष्पासनावर बसवले आणि नारदेश्वराच्या मंदिरासमोर नर्मदा तीरावर जाण्यासाठी त्यांनी आणले. श्रींच्या दंडाचे 3 तुकडे करून त्यांच्या मांडीवर ते ठेवले गेले. जो दंड तीव्र कठोर तपसाधनेचा, ब्रह्मचर्य, अहिंसा, अपरिग्रह, सत्यधर्माचा साक्षी होता, प्रतीक होता, तोच आज मोडला गेला. ज्या दंडाला आजवर स्वामीरायांशिवाय कुणाचाही स्पर्श झाला नव्हता. स्वामींच्या कमंडलूस भोग पाडून त्यांच्या कमरेला तो बांधण्यात आला. त्यानंतर त्यांचा देह रज्जूने घट्ट बांधून वजनदार दगडांनी जखडून अंती नर्मदा डोहासमीप आणला गेला. हे सर्व संस्कार स्वामींची काया जलातून वर येऊ नये यासाठी काळजी घेऊन सर्वजण करीत होते. अत्यंत जड अंतःकरणाने भारवलेल्या स्थितीत सर्वांनी त्या पवित्र मंगल देहास उचलले आणि नर्मदा मातेला समर्पित केले. गुरुराया मातेच्या कुशीत शिरले.
जो देह 60 वर्ष कष्टला, अनेक व्याधींनी पिडिला, दैवाज्ञेने कार्यरत राहिला, कधीही न थांबता सदैव भक्तांच्या कल्याणासाठी झिजला, तो देह आज मातेच्या कुशीत विसावला, कृतार्थ झाला. नर्मदा मातेने या आपल्या लाडक्या लेकराला प्रेमाने कवटाळले. एक अपूर्व ठेवा मिळावा तसा हृदयाशी धरून तिने क्षणाचाही वेळ जाऊ न देता त्याला सामावून घेतले. आपला लाडका सदैव आपल्याजवळ असावा यासाठी मार्गे ब्रह्मवर्तामध्ये त्वचारोगाची बाधा मागे लावून गंगा मातेपासून आपल्याकडे ओढून घेतला होता. या मातेच्या प्रेमाकातर अखेर गुरुराया गरुडेश्वरी येऊन राहिले. अखेरचे 14 महिने भक्तीचा जागर करून अनेकांना त्यांनी भक्ती मार्गाला लावले, सर्वांना भरभरून दिले. तो प्रकाश सूर्य आज गेला, सर्वत्र अंधार झाला, भक्तांच्या शोकाला पारावार राहिला नाही. सर्वत्र गंभीर वातावरण झाले. स्वतःला सावरता सावरता लोक इतरांना सावरू लागले. लौकिकदृष्ट्या जरी गुरुरायांनी देह विसर्जित केला असला तरी भक्तांवरती मात्र त्यांची नित्य पाखर होती. काहींना त्यांनी साधुवेशात दर्शन देऊन मनोरथ पूर्ण केले. गुरुरायांच्या निर्वाणाचे वर्तमान दूरवर पसरले. अनेकांना पत्राने कळवले गेले. यापुढे गुरुरायांचे दर्शन होणार नाही या भावनाच भक्तांचे हृदय पिळवटून काढत होत्या. दीक्षित महाराजांना तीव्र दुःख झाले. त्यांनी गुरुरायांसाठी सुरू केलेली अनुष्ठाने बंद केली. त्यांच्या सांत्वनासाठी ब्रह्मानंद तीर्थस्वामी वाडीस आले आणि त्यांनी स्वामीरायांचे मृगासन पोथी दीक्षितांना अर्पण केली. दीक्षित स्वामींनी पोथी स्वीकारून श्रींचा जय जयकार केला आणि प्रेमाने ब्रह्मानंद तीर्थस्वामींना त्यांनी वाडीस ठेवून घेतले. ब्रह्मानंद तीर्थस्वामी काही काळ दीक्षितांच्या सहवासात वाडीस राहिले. नंतर समाधानाने शृंगेरीस परत गेले. सीताराम महाराजांनाही स्वामींच्या समाधीचे पत्र गेले. त्यांच्यावर जणू वज्राघात झाला. ते दुःखात बुडून गेले. गंगेवर जाऊन त्यांनी स्नान केले आणि मठात परतले. त्यांची मुद्रा शोकाकुल होती. ते मूक झाले होते. ते पाहून लोक गोळा झाली. साऱ्यांना पत्रातील वर्तमान कळाले तशी सर्वजण धाय मोकळून रडू लागले. आता या जगात आपल्याला मायबापच उरला नाही, काय करावे असे सर्वजण शोकात बुडाले. साऱ्यांचे दुःख पाहून सीताराम महाराजांनी स्वतःला सावरले. साऱ्यांचे शांत व्हा म्हणून सांत्वन केले, पण स्वतः मात्र सर्व उपाध्या सोडून दिल्या. दशदिशा त्यांना शून्य वाटू लागल्या. त्यांनी पूजेच्या वस्तू वाडीस पाठवून दिल्या. तबला, पेटी, सतार देऊन टाकली आणि श्रीगुरूंच्या विरहात भटकू लागले. एका जागी स्थिर राहत नव्हते. तीच गत अन्नपाण्याची झाली. तापी नदीच्या किनारी ते शोकाकुल अवस्थेत फिरत होते. त्यांचा जीव तळमळत होता. बालक जसे मातेसाठी रडते तसे ते कासावीस झाले होते. अखंड गुरुनाम मुखातून जपून श्रींचे रूप आठवून ते तळमळत होते. तहान, भूक, निद्रा साऱ्यांची दुर्गती झाली. गुरुराया जरी देहाने या भूमीवर नव्हते तरी आपल्या लाडक्या सीतारामाचे दुःख जाणून ते गरुडेश्वरी सत्वर धावून आले. पाहतात तो आपला भक्त मूर्छित अवस्थेत अस्ताव्यस्त होऊन पडलेला दिसला आणि पाहतात तो त्याच्या कुडीत चैतन्यच नव्हते, प्राण गेला होता. ज्या हेतूने मी आलो तो संपूर्ण झाला नाही की काय असे वाटून स्वामींनी आपल्या भक्ताच्या मस्तकी आपला कृपाहस्त ठेवला आणि म्हणाले, उठा सीतारामा, मी आलो आहे. सीतारामही मूर्छेतून सावध झाले. त्यांनी संशयाने गुरुरायांकडे पाहिले. स्वामी त्याला म्हणाले, भल्या सीतारामा, मीच आहे. तुला दिलेले अभिवचन पूर्ण करण्यासाठी आलो आहे. तुझी काय इच्छा आहे ते सांग. असे म्हणून त्यांनी सीतारामास हात धरून उठवले. जवळ घेऊन प्रेमाने सर्वांगावरून हात फिरवून अंजारले, गोंजारले आणि हृदयाशी घट्ट धरून कवेत घेतले. सावध होऊन सीताराम गुरुरायांच्या कवेत लेकराप्रमाणे शिरले आणि गुरुरायांना मिठी मारून कळवणून म्हणाले, गुरुराया, मला वरदान द्यावे. या देहाचे मुळी भान न राहता कापूर जैसा अग्नी, मीठ जैसे जलाशी लीन होते तसे माझे मन अविनाशी हो. माझी दृष्टी आत्माकार हो. या जगात माझे काही राहिले नाही. हे जग मला तुमच्या विणवणे आहे. मला सिद्धीचा मोहही राहिला नाही. मला निर्विकल्प समाधी मिळावी आणि आपल्या चरणाशी मिलीन व्हावे. ही आपल्या शिष्याची मागणी ऐकून श्री गुरुमूर्ती प्रसन्न झाली आणि त्यांनी 5 घटिका प्रज्ञानम ब्रह्म म्हणजेच आत्माचं ब्रह्म आहे हे आपल्या रसाळ वाणीने सीतारामास समजावून सांगितले. ऐतरेय उपनिषदाचा आधार घेऊन आपल्या लाडक्या शिष्याला आत्मबोध केला.
त्याचे समाधान होताच क्षणात ते तिथल्या तिथे अंतर्धान पावले. स्वामीरायांनी लौकिकदृष्ट्या जरी देह ठेवला असला तरीही भक्तांच्यासाठी ते आजही धावून येतात. स्वामींचे चरित्र म्हणजे निव्वळ गोष्टी, मनोरंजन, कथा नाही आहेत. स्वामी अजन्म आपल्या भक्तांना तारण्यासाठी झिजले. संकटात धावून त्यांनी आपल्या भक्तांना हात दिला. हा भवसागर पार करायला मदत केली. सदैव देवाच्या आज्ञेनुसार चालून संन्यास धर्माचे कडक पालन करून लोकोद्धारासाठी काया झिजवली. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. माझे नितांत श्रद्धास्थान श्री परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांच्या कृपेमुळे आणि वैद्य श्री अशोक श्रीपाद भट, ज्यांना मी गुरु मानते, यांनी दिलेल्या प्रेरणेमुळे कवी राधा गोविंदसूत म्हणजेच श्री अशोक कुमार गोविंदराव इंदुरकर यांच्या श्री थोरले स्वामी महाराज चरितामृत या रसाळ ओविबद्ध पोथीचे मी गोष्टी रूपात लेखन केले. तसेच या केलेल्या लेखनाचे मी अभिवाचन करून आज स्वामींचे चरित्र इथे पूर्ण करत आहे. धन्यवाद.